नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि विषय फार महत्त्वाचा आहे, सामाजिक विषय आहे, अतिशय गंभीर विषय आहे. आणि काल एका वृत्तवाहिनीला मी ती बातमी पाहिली, विदारक बातमी होती. आणि म्हणलं नेमकं चाललंय तरी काय. ती बातमी अशी होती, आपल्या खालापूर तालुक्यातले पत्रकार, युवा पत्रकार प्रसाद अटक यांची ती बातमी आहे. कारण ते स्वतः त्या गावात गेले होते आणि गाव आहे खालापूर तालुक्यातल्या चौकच्या जवळील जे इरशाळवाडी आहे, मोरबे डॅम आहे, तिथून तो रस्ता जातो. रस्ता म्हणावा, पायवाट म्हणावी, थोड्या वेळ बोलतो त्याच्यावर. पिरकटवाडी हे गाव आहे आणि पिरकटवाडीमधल्या एका गर्भवती महिलेचा जो काही प्रवासाचा, तिला डोली करून जे काय नेण्यात येते दवाखान्यामध्ये, इस्पितळामध्ये, जो काही प्रवास आहे, दगड धोंड्यातून, काट्या कुट्यातून, ओहळातून, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि गर्भवती महिलेला उपचारासाठी, प्रसूतीसाठी डोली करून नेणाऱ्याचा तो व्हिडिओ आहे, तो व्हायरल झालेला आहे. अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये ती बातमी आलेली आहे. विशेषतः जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार आहेत रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे, फेसबुक पोस्ट देखील त्या बातमीची केलेली आहे, त्यांनी देखील त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. अनेकांनी त्याची दखल घेतलेली आहे. अतिशय तो व्हिडिओ जो पाहिला तर तुमचंही मन हेलावून जाईल की नेमक्या आज 79 वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला पूर्ण होत झालीत. 80व्या वर्षामध्ये येत्या 15 ऑगस्टला आपण पदार्पण करत असताना नेमकं भारत देश आर्थिक महासत्ता, काय ते म्हणतात, ट्रिलियन ब्रिलियन, आणि जगामध्ये भारताचा नंबर असा असेल तसा असेल, ज्या काही घोषणा केल्या जातात असावा, भारताचा नंबर नक्कीच असावा, गौरवास्पद आहे, देशाचा सगळ्यांना अभिमान असावा, आहे सगळ्यांना आहे तो. परंतु हे सगळं एकीकडे चित्र असताना नेमकं काय चाललंय, आजही गोरगरीब वंचित पीडित कशा प्रकारे जो जंगलचा राजा आहे, जो आदिवासी आहे, तो कशा प्रकारे जगतोय याचं विदारक चित्र पिरकटवाडीच्या त्या गर्भवती महिलेच्या जो प्रसूतीसाठी डोली करून कशा प्रकारे ते बांधव नातेवाईक तिला जंगलातून, काट्या कुट्यातून, दगड धोंड्यातून नेताना तो व्हिडिओ बघताना मन हेलावून जातं. नेमका तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोय, एकदा बघून घ्या. माझ्या गावाचं नाव आहे उंबरनेवाडी. 3 वाडी आहेत, उंबरनेवाडी, आरकासवाडी आणि पिरकडवाडी. आमच्याकडं लाईट तर नाही आहे आणि रस्ता पण नाही. रस्ता एवढा खराब आहे, आम्हाला खूप प्रॉब्लेम होतोय. चौकला जायचं म्हटलं तर रस्ता एवढा लांब आहे, तर 2-3 तासाचा कसरत करावी लागते. आणि कामासाठी माथेरानला जावं लागतं, त्याला पण 2 तासाची कसरत करावी लागते. आणि रस्ता एवढा खराब आहे माथेरानचा, पायवाट आहे, वरनं जर दगड आली तर कुणाचा तरी जीव जाऊ शकतो. तर हात जोडून नम्र विनंती आहे आम्हाला, काहीतरी प्रशासनाकडे एकच नम्र विनंती आहे की आम्हाला या सुविधा द्या. हात जोडून नम्र विनंती आहे. पाहिलात किती भयानक आहे. मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाण असणारं खोपोली, खालापूर, याच खालापूरमध्ये रिलायन्स, गोदरेज नामांकित कारखानदारीचा हा तालुका आहे. आणि चौक जिथे इंडी स्टुडिओ आहे, अनेक नामांकित लोकांचे फार्म हाऊसेस आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, दर्डा बंधू, अनेक नामांकित लोकांचे फार्म हाऊसेस, त्यांचा तो दोष नाही आहे. आणि ह्याच्यात मध्ये माथेरानच्या पायथ्याशी खालापूर तालुक्यामध्ये लोधिवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये ही पिरकटवाडी, हे वाडी वस्ती आहे, डोंगरामध्ये आहे. आजही त्या ठिकाणी जाण्यासाठी साधा रस्ता नाही आहे. इतर बाकी पाण्याच्या इतर सुविधा सोडा, त्या तर मिळण्यात नाहीत. 79 वर्षात ह्या लोकांना नेमकं मिळणं तरी काय. फक्त आम्ही म्हणायचं जंगलचा राजा आमचा आदिवासी बांधव आहे, परंतु त्यांच्या नशिबी, या पीडित वंचित कष्टी लोकांच्या नशिबी आजही जगणं अवघडच आहे. हा त्यांचा प्रवास जो आहे तो सुखकर कधी होणार.
स्वातंत्र्यानंतर इतके केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, इतके राज्यकर्ते येऊन गेले, धुरंधर सगळेच नामचीन मुख्यमंत्री झाले, पंतप्रधान झाले, खासदार झाले, आमदार झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले, पंचायत समिती सदस्य झाले, अनेक लोक होऊन गेली. त्यांनी त्यांचे कार्य देखील उत्तमरित्या केलीत. परंतु पिरकटवाडीचा हा प्रश्न जो आहे तो मात्र आजही जैसे तेच आहे, तो सुटलाच नाही. इर्शाळवाडीची घटना घडल्यानंतर त्यांचं पुनर्वसन अतिशय उत्तमरित्या म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, स्वर्गीय अजितदादा पवार ह्यांच्या सरकारच्या माध्यमातून अतिशय उत्तमरित्या करण्यात आलेलं आहे. आणि इर्शाळवाडीच्या मागच्या बाजूला हीच पिरकटवाडी आहे. अन्य देखील तिला 2 वाड्या ज्या आहेत त्या देखील ह्याच भागामध्ये येतात. आणि माथेरानमध्ये ह्या लोकांना रोजगार मिळतो, कारण यांना तिथून माथेरानला जायला अर्धा पाऊण तास लागतो. त्याच्यामुळे ह्या लोकांना, ही लोक जे आहेत, आमचे बांधव आहेत, आदिवासी बांधव आहेत, यांना माथेरानमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी अतिशय दुर्गम भागात आणि आज राहत नाहीत, पिढ्या ही लोक तिथे राहतात. परंतु शासन नेमक्या कुठल्या धुंदीमध्ये आहे, कुठल्या विकासाच्या गप्पांमध्ये रंगलेलं आहे. एकीकडे 7,000, माझा आकडा चुकत नसेल किंवा बरोबर असेल, बघूया काय होतं ते, परंतु 7,000 कोटी रुपये खर्च करून मिसिंग लिंक, कनेक्टिंग लिंक त्याचं व्हायला पाहिजे. मिसिंग लिंक झाली त्याचं कौतुक आहे, मोठा प्रोजेक्ट आहे. पण एकीकडे 7,000 कोटी रुपये खर्च करून अशा प्रकारचे प्रोजेक्ट राज्याच्या एक माइलस्टोन तो प्रोजेक्ट आहे, तो जर होत असेल तर मग आमच्या या स्थानिक आदिवासी बांधवांना जाण्यासाठी जर रस्ता नसेल, आरोग्याच्या सुविधा नसतील, स्वच्छ मुबलक पिण्याचं पाणी मिळत नसेल, तर मग आपण या सुजलाम सुफलाम महाराष्ट्रात राहतोय, पुरोगामी महाराष्ट्रात राहतोय हे म्हणण्याचा अधिकार कोणाला तरी आहे का? स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची परंपरा असलेला हा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महान विभूतींचा हा महाराष्ट्र, हा देश, ह्या देशात नेमकं इथला जो आमचा बांधव आहे, ह्याच रायगड जिल्ह्यामधल्या चिरनेर ठिकाणी सत्याग्रह झाला होता. हुतात्मा नाग्या कातकरी यांनी, त्या महान विभूतींनी सत्याग्रह केला होता. आणि त्याच्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या या खालापूर तालुक्यातल्या पिरकटवाडी मधील ते ग्रामस्थ आहेत, आमचे आदिवासी बांधव आहेत, त्यांच्या नशिबी हे भोग का? अनेक राज्यकर्ते होऊन गेले, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. म्हणजे आजही त्या महिलेला प्रसूतीसाठी डोलीवरून नेण्याची वेळ येते का? तर रस्ता नाहीये. मला आठवतंय, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आदेश बांदेकर ही संपूर्ण मंडळी एक 10 वर्षापूर्वी याच पिरकटवाडीमध्ये आली होती. मी त्या कार्यक्रमाला होतो, आली होती. उद्धव साहेबांनी देखील, आणि पावसाळ्याचे दिवस होते, सोलर लाईट त्यांना देण्यात आली होती. उद्धव साहेब स्वतः तिथे आले होते, त्यांच्या व्यथा देखील त्यांनी ऐकून घेतल्या होत्या. म्हणजे पुढे त्यांनी त्यांच्या परीने काय काम केलं असेल, परंतु फार मोठं काय त्या ठिकाणी झाले असं म्हणता येणार नाही. आज जो तरी खालापूर तालुक्यामधली ही एक पिरकटवाडी जरी असेल, तरी भौगोलिकदृष्ट्या किंवा राजकारणाच्या नकाशावर खालापूर तालुका जरी असेल, तरी चौक विभागामध्ये ही आदिवासी वाडी येते. आणि ती उरण विधानसभा मतदारसंघाला जोडली गेल्याने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश बालदी हे आहेत, आणि माजी आमदार मनोहर भोईर यांनी देखील इथून आपलं प्रतिनिधित्व केलं होतं. राजकीय हेवेदावे बाजूला सोडा, परंतु यांच्या व्यथा त्यांनी समजून देखील घेतल्या असतील. मी म्हणत नाही, मी आरोप करत नाही, माझी आमदारांवर मी आरोप करत नाही, कुठले विद्यमान मंत्री, पालकमंत्री तत्कालीन त्यांच्यावर आरोप करत नाही.
परंतु मग हे पुढे सुटलं का नाही? आजही ही अवस्था असेल, हे पुढे सुटलं पाहिजे, कुठेतरी सुटलं पाहिजे, कुठेतरी फास्ट ट्रॅक वर हा घेऊन हा विषय मार्गी लावला पाहिजे. तसा इरशालवाडीची मोठी दुर्घटना झाल्यानंतर तात्काळ फास्ट ट्रॅकवर हा विषय घेऊन त्यांचं पुनर्वसन करून त्यांना आता ते सगळं पूर्णत्वास आलेलं आहे, झालेलं आहे. अतिशय योग्य. आणि हे सरकार गतिमान आहे, प्रगतिशील आहे, हे तुम्ही सांगताय, दिसतंय देखील. समृद्धी महामार्ग झाला, मिसिंग लिंक झाली, वेगवेगळे प्रोजेक्ट राज्यामध्ये येतात, FDA मोठी राज्यामध्ये होतोय, म्हणजे फॉरेन जी गुंतवणूक आहे ती होते. सगळं चांगलं आहे, रोजगाराच्या संधी मिळतात, सगळं चांगलं आहे. राज्य पुढारलंय, राज्याचा जो काय एकूणच उत्पन्न आहे तो देखील वाढतो. हे सगळं असताना मग त्याची अडचण नेमकी काय आहे, का हे हा प्रश्न सुटला नाही? एक क्रिकेटवाडी हे एक प्रातिनिधिक स्वरूपातलं उदाहरण आहे. आज देखील राज्यामध्ये इतर देखील काही गावं आदिवासी वाडे, कारण कोकण हा जो काही कोकणमध्ये आणि सह्याद्री हे नातं आहे, डोंगर भाग सगळा आहे, त्याच्यामध्ये इथे पिढ्याने पिढ्या वर्षानुवर्ष आदिवासी आमचा राहतोय. आणि मग त्याच्यावर मार्ग देखील काढणं गरजेचं होतं. आता ह्याची दुसरी एक बाजू आहे, म्हणजे हे चित्र तर भयानकच आहे जे तुम्ही सगळं बघताय. दुसरी अशी बाजू आहे की यांचं पुनर्वसन करण्याचं धोरण राज्य सरकारच्या माध्यमातून मधल्या काही काळामध्ये ठरवलं गेलं होतं. त्यांना एका ठिकाणी लोधिवली जे गाव आहे त्यांच्या त्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये एक जागा निश्चित करण्यात आली होती. आता त्याला बरीच वर्ष गेलेली आहेत, जुना हा सगळा विषय आहे. परंतु मग नेमकी माशी शिंकली कुठे? ठरवलं होतं, मग त्यावेळी फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांचं पुनर्वसन करायचं होतं. त्याने यथोचित जागा, त्याचा जागेचा मोबदला, त्यांच्या घरांची तो काय मोबदला होता, ह्या सगळ्या गोष्टी शासनाने पुढाकार घेऊन एक काय 10 पावलं पुढे येऊन त्यांच्या अटी मान्य करायला पाहिजे होत्या आणि त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं होतं. विषय आयरॅडवर घेतला होता, पटलावर शासनाने घेतला होता, ती देखील बाजू आहे. ठीक आहे, काही लोकांचा विरोध देखील त्यावेळी असेल, स्थानिकांचा म्हणजे आमच्या आदिवासी बांधवांचा. परंतु शासन म्हणून आता विरोध तो का नुसता विरोध नव्हता, तर इतक्या वर्षाचं आपलं जे घर आहे, जे आपले अटॅचमेंट आहे, त्या घराचा तो मोबदला असेल, जागा असेल, दरी प्लॉटची जागा असेल, असे विविध प्रश्न स्थानिकांचे म्हणजे आदिवासी बांधवांचे होते. तर त्याचा विचार सहानुभूतीपूर्वक शासनाने, तत्कालीन शासनाने किंवा आताच्या शासनाने करून ह्या विषयाला मार्गी लावणं गरजेचं आहे. अन्यथा आपण प्रगतशील महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण का म्हणायचं? महाराजांकडून, बाबासाहेबांकडून आपण जे काही शिकलो त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. आज ते जर सगळे ह्या महान पुरुष ज्यावेळी आपल्याला बघत असतील तर आपण कुठल्या राज्य कारभार करतोय आपल्याला लाज वाटते. या देशाचा नागरिक म्हणून ज्या काही आपल्याला फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत अधिकार, हक्क, कर्तव्य आपले आहेत, राईट टू लाईफ, घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेने हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. जसे आपले अधिकार आहेत तसे कर्तव्य देखील आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, जगण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि शासनाने हे मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे की तुम्हाला ह्या गोष्टी देणं गरजेचं आहे. अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्या पलीकडच्या सगळ्या आता काय फॅसिलिटीज आहेत. म्हणजे तुम्हाला लाईट देणं गरजेचं आहे, मुबलक पाणी, स्वच्छ पाणी देणं गरजेचं आहे, शौचालय देणं गरजेचं आहे, अगदी रस्ता देणं गरजेचं आहे, म्हणजे दळणवळणासाठी. आणि त्यांची अशी कुठेच मागणी नाही हो की आम्हाला इथे सुपरफास्ट हायवे, मेगा हायवे करून द्या. फॉरेस्टमधून ती फॉरेस्टचं ॲक्विजिशन होईल हे मान्य आहे, पण फॉरेस्ट हा काय भारताच्या बाहेरचा पार्ट आहे का? आज किती, मी मगाशी म्हटलं, किती प्रकल्प, म्हणजे आपण आरेतल्या मेट्रो कार शेडसाठी जे आपण वृक्षतोड करू शकतो, समृद्धी हायवेसाठी वृक्षतोड करू शकतो, मुंबई पुणे जुना हायवेसाठी, नवीन मेगा हायवेसाठी, मिसिंग लिंकसाठी आपण डोंगरं फोडतो, झाडं तोडतोय,
वेगवेगळे प्रकल्प राज्यामध्ये येतात, तेव्हा आपण सगळं अगदी नदी नाले झाडं माती सगळ्या गोष्टी रितसर करतोय. मला न्यायालयाने देखील विनंती करा, सुमोटोनी न्यायालयाने देखील सुमोटो याची दखल घ्यावी. सगळ्या परवानग्या देतोय, विकास होतोय, परवानग्या देणं गरजेचं आहे. न्यायालय असेल किंवा शासन असेल चांगलंच करतंय. मग आता हा इथे पण देखील फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट म्हणजे काय, मोठा आजोबा का आहे तरी काय, असं कोण आहेत फॉरेस्टवाले हे? बरं, केंद्रामध्ये एकच सरकार आहे, राज्यामध्ये देखील तेच सरकार आहे, मग अडचण काय? नाही यायला पाहिजे अडचण. आणि मग विरोधकांनी कोणी म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांनी ट्विट केलं किंवा काय केलं, मग त्याला अगदी तुमचं सरकार असताना तुम्ही काय करत होते, तर हे असं तुम्ही काय करत होते, आम्ही काय करत होते, ही असली उत्तरं लोकांना ऐकायची मध्ये लोकांना इंटरेस्ट नाहीये. आमच्या आदिवासी बांधवांचा, पिरकटवाडीमधल्या बांधवांचा प्रश्न सॉल्व्ह करा, सोडवा, तात्काळ सोडवा. त्याच्यावर फास्ट ट्रॅक सगळे निर्णय घ्या, बैठका घ्या. मान्य आहे एका दिवसात तो प्रश्न सुटणार नाही, पण तो आता तरी सोडवा. ते चव्हाट्यावर आले, चव्हाट्यावर आले. असं करू नका. आमच्या माऊली आहेत, विचार करा. तुम्ही देखील तुमचा विचार करा. तुमच्या घरातलं जर कोण गर्भवती महिला अशा प्रकारे तर तिला डोलीमधून घ्यावं लागत असेल, काय वाटेल हो तुम्हाला? का आमच्या दुःखी, कष्टी, पीडित, वंचित आमच्या आदिवासी बांधवांना किंमत नाही का? तो देखील या भारताचा नागरिक आहे. तुम्हाला जसं एक मत आहे तसं त्याला देखील एक मत आहे. आणि घटनेने सगळ्यांना समानतेच्या पातळीवर आणलेलं आहे. तुम्हाला सगळं ज्ञात आहे, सगळं ज्ञात आहे. परंतु हे सगळं आता ही बोलायची वेळ, म्हणजे ते चित्र बघितलं तर मला राहवलं नाही. आपण व्यक्त झालं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि प्रगत तालुका आहे, खालापूर तालुका हा मुंबई पुण्याच्या मध्ये आणि प्रगत तालुका आहे. रायगड म्हणजे मुंबई रिजन सोडलं त्याच्यानंतर खालापूर तालुका. आज उरण नंतर खालापूर तालुक्याचं दरडोई उत्पन्न हे अगदी चांगलं आहे. राज्यामधल्या इतर तालुक्यांच्या बाबतीत खालापूर तालुका हा रेव्हेन्यू देखील मोठ्या प्रमाणात देतोय. कारखानदारीचा बेल्ट आहे, फार्म हाऊसेस आहेत, शहरं आहेत. आज खोपोलीसारखं शहर आहे, खालापूर नव्याने वाढतोय. आणि प्रगत तालुका आहे, शांत तालुका आहे. आणि ह्या तालुक्यातल्या, आमच्या प्रगत तालुक्यातल्या आदिवासी बांधवांची, पिरकटवाडीची ही अवस्था असेल, त्यांना साधा रस्ता नसेल, आरोग्याची सुविधा मिळत नसेल, तर हे दुर्दैव म्हणावं लागेल, दुर्दैव म्हणावं लागेल. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, विशेषतः मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना आणि लोकनाथ, हो खरंय, एकनाथजी शिंदे साहेब यांना आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार त्या महिला आहेत त्यांना देखील विनंती करतो की आमच्या पिरकटवाडीचा ह्या महिलांचा प्रश्न असेल, गावकऱ्यांचा प्रश्न असेल, युवकांचा प्रश्न असेल, नव्या पिढीचा प्रश्न असेल, जुन्या पिढीचा प्रश्न असेल, त्यांचा रस्ता, वीज, पाणी हा प्रश्न सोडा. त्यांचं योग्य ते ठिकाणी पुनर्वसन करा. काय आमच्या आदिवासी बांधवांना एकदा विश्वासात घ्या. त्यांना नेमकं काय हवंय, त्यांना काय हवंय एकदा त्यांना विश्वासात घ्या आणि हा विषय मार्गी लावा. अहो पुण्य लाभेल, पुण्य. आता हे पुण्य तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, अन्यथा तुम्ही किती होम केले ना, किती याग केले, म्हणजे होम करा, याग करा, केलंच पाहिजे. परंतु माणसामध्ये देव आहे. ती भगिनी आहे, जिला डोलीवरून घेताना ते चित्र, ती भगिनी म्हणजे आदिशक्ती आहे, आदिशक्ती आहे. मला काय म्हणा तुम्ही समजून घ्या आणि आमच्या आदिवासी बांधवांचे हे प्रश्न सोडवा. आमदार साहेब जे महेश बालदी आहेत त्यांनी देखील दखल घेतलेली अशी माझी माहिती आहे आणि ते कार्यतत्पर आहेत. किंवा माजी आमदार मनोहर भोईर हे देखील कार्यतत्पर असतात. आता ही सगळी यंत्रणा राजकारण न करता त्याच्यात सगळ्यांनी दखल घ्यावी
आणि हा प्रश्न आगामी काही महिन्यात वर्षभरात मार्गी लावावा अशी मागणी ह्या निमित्त मी करतो. बघूया आपण पुढच्या पावसाळ्यापर्यंत नेमकं काय काय होतं ते, पण बोललं पाहिजे. विषय फार गंभीर आहे. नेहमीच राजकारणावर बोलतो, परंतु अशा विषयावर आज आला बोलायला. बघा, अन्यथा मी मागाशी म्हटलं ना, आम्ही 7,000 कोटी रुपये खर्च करून मिसिंग लिंक केला, परंतु काही 100 कोटी रुपये खर्च करून आम्ही त्या आदिवासी बांधवाला रस्ता देऊ शकत असेल तर हे कुठलं राज्य आहे? थांबतो तोपर्यंत. धन्यवाद.